बिंदास हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांनी हे विधान केलं। लोकांशी हिंदीत बोललं तरी चालेल, लोकांना कळेल असंही आयुक्तांना त्यांनी सांगितलेलं आहे। तर हिंदी भाषिकांना खुश करण्यासाठी मराठीची गळचेपी चालेल का असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला। तर हे सर्व जाती धर्माचं शहर आहे। मी आयुक्तांना पण म्हणालो होतो की आयुक्त साहेब काही काळजी करू नका, मराठी हिंदी वाद जे असेल ते असेल, परंतु तुम्ही हिंदीमध्ये बोललात तरी चालेल, लोकांना कळेल। आणि मी सुद्धा भले जरी मराठी आमदार असेल तरी मी माझ्या सर्वसामान्य जनतेबरोबर ज्या ज्या वेळेस हिंदीची गरज असेल त्यामध्ये हिंदीमध्ये बोलतो, काही फरक नहीं पड़ता मला। और मैं आज यही आप सभी लोगों को कहना चाहता हूँ कि ये हमेशा मैं लोगों के बीच में बोलता हूँ कि मीरा भाईंदर शहर ये हमारा मिनी इंडिया है। नाही, ही कुठली आगतिकता? म्हणजे मराठीची गळचेपी झाली तरी चालेल, ठीक आहे। त्या ज्या कोणी IAS ऑफिसर होत्या त्यांना मराठी येत नसेल असं आमचं म्हणणं आहे। येत नाही तर शिका, बोलण्याचा प्रयत्न करा। आणि हे काय सांगतात चालेल म्हणजे तुम्ही चारी बाजूनी ढोल वाजवण्याची तुमची पद्धत आहे। मराठीची गळचेपी झाली तरी चालेल, पण जिथे जिथे आम्ही जाऊ, मग ते हिंदी भाषिक असतील बाकी, त्यांना खुश करण्यासाठी आम्ही काही